नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटेच्या महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग SYBA स्पेशल 1 या वर्गासाठी मी प्राध्यापक गणेश सुगदोरहोडे आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, वेस्टर्न पॉलिटिकल थॉट या विषयाच्या अंतर्गत मॅकेव्हेली या पाश्चिमात्य राजकीय विचारवंताची आज आपण चर्चा करणार आहोत. मागील भागात आपण ॲरिस्टॉटलच्या राजकीय विचारांच्या संदर्भात माहिती घेतलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, निकोलो मॅकियावेली हा जो विचारवंत आहे त्याला आधुनिक राज्यशास्त्राचा जनक असं म्हटलं जातं. निकोलो मॅकियावेली याचा जो कालखंड होता तो साधारणतः 1469 ते 1527 हा त्याचा कालखंड. आणि मॅकियावेलीची राजकीय विचारांच्या इतिहासात इतकी नकारात्मकता प्रसिद्ध होती की जितकी इतर कोणत्याच विचारवंतांची नव्हती. विल्यम शेक्सपियरनं त्याला खुनी मॅकियावेली असं देखील म्हटलेलं आहे. त्याला सराईत कुटिलतावादी, बदमाश, जोर जबरदस्ती आणि अत्याचार करणाऱ्या प्रेरणांचा स्रोत असं देखील मानलं गेलेलं आहे. पण मॅकियावेली वाद हा खलनायकत्वाला पर्याय बनलेला होता. पण मॅकियावेलींच्या टीकाकारांबरोबर त्याचे समर्थक देखील होते आणि त्यामध्ये बारुच स्पिनोझा हा राजपुत्राचं खरं रूप वर्णन केल्यामुळे त्याला जनतेचा मित्रच मानत होता. मॉन्तेस्क्यू मॅकियावेलीला स्वातंत्र्याचा प्रेमी मानतो. तसंच मॅकियावेली वादापासून वेगळं करून राजकीय समाजशास्त्राचा जनक मानतात. रुसो तर जो मॉन्टेस्क्यूचा शिष्य होता त्याने मॅकियावेलीला प्रजासत्ताकवादी, निरंकुशतेचा टीकाकार, चांगला नागरिक, सन्मानजनक व्यक्ती म्हटलेला आहे. एलनच्या मते मॅकियावेलीचे ग्रंथ आणि त्याचे संदर्भ मोठ्या प्रमाणावर चुकीचे समजले गेलेले आहेत. अज्ञानामुळे त्याची प्रशंसा आणि टीका या दोन्हीही त्याला प्राप्त झालेल्या आहेत. ओलिस्कीच्या मते तो राजकारणाचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करणारा पहिला विचारवंत होता आणि म्हणून त्याला आधुनिक राजकीय सिद्धांतकार आणि विचारवंत म्हटलेले गेलेले. म्हणजे मॅकियावेलीला किंवा मॅकियावेली वादाला जे खलनायकत्व प्राप्त केलेलं आहे त्याच्यावर देखील मोठ्या प्रमाणात टीका केलेली आहेत आणि त्याला आधुनिक राजकीय सिद्धांतकार किंवा विचारवंत देखील म्हणणारे अनेक विचारवंत त्याला मान्य करतात. मॅकियावेलीने राजकीय विचारांना नवी दिशा दिली. त्याने कायद्याच्या शासनाचे स्पष्टीकरण करून खऱ्या अर्थानं राजकारणाचे युग राज्यशास्त्रात सुरू करण्याचं कार्य त्याने केलेलं आहे. आदर्शवादाऐवजी वास्तववादी विचार मॅकियावेलीने मांडलेले आहेत. प्रशियाचा सम्राट फेड्रिकने मॅकियावेलीचा राज्य विस्ताराचा सिद्धांताचा वापर केलेला होता. राज्याच्या अंतर्गत आणि व्यवहाराबरोबर आंतरराष्ट्रीय राजकारणातही नैतिक अनैतिकतेचा प्रश्न निर्माण होत असतो आणि म्हणून तो होऊ नयेत असं मानून त्याने आधुनिक आक्रमक राष्ट्रवादाचा पाया घातलेला आहे आणि यामुळे त्याला आधुनिक राज्यशास्त्राचा जनक मानलं जातं. मग असा हा जो महत्त्वपूर्ण विचारवंत आहे जो आपल्या अभ्यासक्रमासाठी अंतर्भूत केलेला आहे, आपल्याला त्या विचारवंताची माहिती घ्यायची आहे. मॅकियावेलीचे राजकीय विचार किंवा त्याच्या विविध राजकीय संकल्पना जाणून घेण्याच्या आधी आपण मॅकियावेलीच्या संदर्भातला अल्पपरिचय जाणून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, निकोलो मॅकियावेलीचा जन्म हा इटलीमध्ये फ्लोरेन्स या शहरात 3 मे 1469 रोजी झालेला होता. कुटुंबातील तो 3ऱ्या क्रमांकाचा अपत्य होता. त्याचा परिवार ना श्रीमंत होता ना राजेशाही, परंतु शहरातील मानवतावादी गटांशी त्याचे चांगले संबंध होते. मॅकियावेलीला फ्लोरेन्सची आवड होती. त्याच्या सुरुवातीच्या जीवनाबाबत फार कमी माहिती उपलब्धता आहे, पण त्याचे वडील बर्नार्डो हे वकील होते आणि बऱ्याच नागरी पदांवर ते कार्यरत होते. आपल्या मुलाच्या शिक्षणात त्यांनी चांगलं लक्ष दिलेलं होतं. मॅकियावेलीला लॅटिन त्यांनी चांगलं अवगत केलेलं होतं, परंतु ग्रीक भाषेचे फार ज्ञान त्याला नव्हते. त्यावेळचे फ्लोरेन्सचे आर्थिक सुबत्तेचं शहर म्हणून ओळखलं जात होतं, परंतु गृहयुद्ध आणि राजकीय संघर्ष कायम सुरू होता. ज्या वर्षी मॅकियावेलीचा जन्म झाला त्याच वर्षी
मेडिची घराणे हे सत्तेवर आलं. या काळातील फ्लोरेन्समधील मानवतावादी जनकल्याण, अत्याचार आणि भ्रष्टाचाराच्या विरुद्ध संघर्ष आणि चांगल्या कार्याला प्रोत्साहन देत होते. याचेच प्रतिबिंब मॅकियावेलीच्या ग्रंथामध्ये, त्याच्या रचनेत आपल्याला पाहायला मिळतं. पुढे सन 1494मध्ये मेडिची शासन समाप्त झालं आणि 1498पर्यंत सावोनारोला हे सत्तेवर होता. त्यानंतर तेथे प्रजासत्ताकाची स्थापना केली आणि याच वर्षी मॅकियावेलीने फ्लोरेन्स विद्यापीठातून आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि फ्लोरेन्सच्या राजकीय नागरी सेवेमध्ये सहभागी झाला. यावेळी तो 21 वर्षाचा होता. लवकरच तो तिथल्या शासन मंडळीतील दुसऱ्या स्थानापर्यंत पोहोचला. अंतर्गत कारभाराबरोबरच संरक्षण, परस्पर संबंध व सैन्य प्रशासन याही जबाबदाऱ्या हे मंडळ पार पाडित असे. परराज्यांशी संपर्क ठेवण्याची जबाबदारी मॅकियावेलीवर होती. फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांशी दळणवळण ठेवण्याची व त्यांच्या राज्यपद्धतींचं निरीक्षण करण्याची ही संधी त्याला मिळालेली दिसते. राजकीय सत्ता, संस्था, कट कारस्थानं यांचं तो जवळून आकलन करू शकला. मॅकियावेलीचा विवाह 1501 साली झाला. 1502मध्ये त्याला आणखीन एक जबाबदारी दिली. याच्या 4 महिन्याच्या अनुभवावर दी प्रिन्स आणि दी डिस्कोर्सेसचा आधार आहे. मॅकियावेलीला इटलीतील राजकीय परिस्थिती कशी होती हे समजून घेणं आवश्यक होतं. पश्चिम युरोपातील स्पेन, इंग्लंड, फ्रान्स या देशांमध्ये प्रबळ राजेशाहीचा उदय होऊन राष्ट्रराज्य व्यवस्था आकाराला येत होती आणि तरीही इटलीतील राजकीय परिस्थिती गोंधळाची होती आणि म्हणून इटलीमध्ये त्या काळात लहान आकाराची पण स्वतंत्र राज्य अस्तित्वात होती. इटलीचा सर्व भूप्रदेश, नेपल्सचे राज्य, पोपचे राज्य, मिलान, व्हेनिस आणि फ्लोरेन्सची गणराज्य ह्या 5 राज्यांमध्ये विभागलेली होती. छोटी छोटी राज्य आपसापसातील संघर्षामुळे रसातळाला गेली होती. फ्रेंचांनी मिलान, स्पेनांनी नेपल्स हे राज्य बळकावले होते. फ्लोरेन्सला स्वतःचं गणराज्य टिकवणं अशक्य झालं होतं. सत्तेवरून पायउतार झालेली मेडिची घराणं पुढे सन 1512 साली पुन्हा सत्तेवर आलं आणि 7 नोव्हेंबर 1512 रोजी मॅकियावेलीला पदावरून दूर केलेलं होतं. 3 दिवसानंतर त्याला बंदी बनवण्याचा आदेश पण दिला होता. सन 1513मध्ये राजसत्तेच्या द्रोहाच्या आरोपात निर्दोष आहे असं आढळून आल्यामुळे त्याला मुक्त करण्यात आलं, पण या अटीवर की त्याने सार्वजनिक जीवनातून निवृत्त होऊन आपल्या शेतात निवांत राहावं. मॅकियावेलीला इतिहासात राजकारणी, विद्वान, नाटककार म्हणून लक्षात ठेवलं जातं, कारण व्यक्तिगत जीवनात एक मित्रपूर्ण व्यक्ती, धोकेबाज पती, प्रेमळ पिता, चांगला बोलणारा आणि चेष्टा करणारा विश्वासू मित्र म्हणून त्याची आठवण काढली जाईल. 22 जून 1527 रोजी त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूस्थळावर पुढील वाक्य लिहिलेलं आहे आणि ते वाक्य असं होतं की कोणतेही शब्द या महान व्यक्तीच्या नावाची बरोबरी करू शकत नाही. त्यावरूनच आपल्याला मॅकियावेलीच्या विचारांचं, राजकीय विचारांचं, राज्यशास्त्रातलं योगदान हे महत्त्वपूर्ण आपल्याला किती आहे हे लक्षात येतं. मॅकियावेलीची जी ग्रंथरचना आहे ती ग्रंथरचना महत्त्वपूर्ण आहे. मॅकियावेलीने आपल्या 15 वर्षाच्या निर्वासित आयुष्यात राजकीय, ऐतिहासिक ग्रंथ लिहिली, नाटकं लिहिली आणि या ग्रंथलेखनांचे त्याने नाव त्याचे अजरामर झालेले आपल्याला दिसून येतात. त्यातला द प्रिन्स हा जो ग्रंथ आहे तो सर्वात महत्त्वपूर्ण मानला जातो. मॅकियावेलीने लिहिलेला हा जो ग्रंथ आहे त्याच्या सर्व ग्रंथांमधला तो सर्वोत्तम ग्रंथ मानला जातो, कारण औपचारिकरित्या सन 1532पर्यंत तो प्रकाशित झालेला नव्हता. या ग्रंथाची एकूण 26 प्रकरणं असून 3 भागांमध्ये तो विभागलेला आहे. त्यातील 3रा भाग हा महत्त्वाचा आहे. त्यामध्ये राजकीय तत्त्वज्ञानाविषयी त्याने विचार मांडलेले आहेत. यात त्याने नीतिशास्त्र, राज्यशास्त्रात केलेला फरक हा प्रकर्षाने जाणवतो. त्यात त्याने शासकाचे नीतिशास्त्र व व्यक्तीचे नीतिशास्त्र यात फरक केलेला आहे.
राज्याची नैतिकता अनैतिकतेची कल्पना ही व्यक्तीच्या नैतिकतेच्या कल्पनेपेक्षा वेगळी असते. जी बाब व्यक्तीच्या दृष्टीने अनैतिक ठरू शकते ती राज्याच्या दृष्टीने नैतिक ठरू शकते. आणि म्हणून अशा पद्धतीने त्याने राज्याची नीती व व्यक्तीची नीती यात फरक केलेला आहे. धर्म ही व्यक्तीची व्यक्तिगत बाब आहे आणि म्हणून धर्माने म्हणजेच पोपने राज्याच्या क्षेत्रात हस्तक्षेप करू नयेत. द प्रिन्समध्ये राज्य कशी जिंकली जातात, सत्ता कशी टिकवली जाते, राज्य कशी गमावली जातात याचं वर्णन त्याने केलेलं आहे. यासाठी त्याने इतिहासाचा आधार घेतलेला आहे. दुसरा त्याचा महत्त्वपूर्ण ग्रंथ राज्यशास्त्राच्या दृष्टीने तो म्हणजे दी डिस्कोर्सेस. या ग्रंथात मॅकियावेलीने प्रजासत्ताक शासन पद्धतीचे विचार मांडलेले आहेत. ही शासन पद्धती जास्तीत जास्त लोकांना भौतिक प्रगतीची संधी देत असते. राजेशाहीत संपूर्ण लाभ राजाच घेत असतो. राज्यसंस्था जेव्हा दुसऱ्याच्या नियंत्रणाखाली नसते तेव्हा तेथील संपत्ती झपाट्याने वाढत जाते. यासाठीच लोक स्वातंत्र्याची आकांक्षा बाळगतात. मॅकियावेलीच्या मते भौतिक प्रगती हाच एक विचार लोकांच्या मनात राजकीय जीवनाला पायाभूत असतो. नैतिक बौद्धिक विकासाची अपेक्षा मुक्ती अशा ह्या विविध प्राचीन आणि मध्ययुगीन काळात राज्यनिर्मितीच्या समर्थनार्थ दिलेले स्पष्टीकरण तो स्पष्टपणे नाकारतो. तिसरा त्याचा महत्त्वपूर्ण ग्रंथ होता तो म्हणजे दी आर्ट ऑफ वॉर. हा 1521 साली मॅकियावेलीच्या हयातीतील प्रकाशित होणारा काही कामांपैकी एक महत्त्वपूर्ण ग्रंथ म्हणून आपल्याला सांगता येईल. फ्लोरेन्समधील एका बागेत तत्त्वज्ञान आणि राजकारणावर चर्चा करतानाचा संवाद यामध्ये नमूद केलेला आहे. या संवादात युद्धात सक्ती कठोर कसं वागलं पाहिजेत याची चर्चा आहे. रोमन सैन्य हे यासाठी उत्कृष्ट उदाहरण म्हणून चर्चेले जात होतं. प्रशियन युद्ध सिद्धांतकार क्लॉझिविट्स याने या संवादाचं कौतुक केलेलं आहे आणि युद्धावरील लेखन इतिहासातील महत्त्वाचं स्थान त्याला प्राप्त करून दिलेलं आहे. त्यानंतर हिस्ट्री ऑफ फ्लोरेन्स हा 1520मध्ये फ्लोरेन्स विद्यापीठामध्ये मॅकियावेलीला फ्लोरेन्सचा कालानुक्रम लिहिण्याची जबाबदारी दिली होती, जी त्याने सन 1525मध्ये हिस्ट्री ऑफ फ्लोरेन्सच्या रूपामध्ये प्रकाशित केली. या ग्रंथामध्ये मॅकियावेलीने समाजातील संघर्षांचे कारण काय, लोक आणि शासक वर्गाच्या दरम्यानचा संघर्षाचं वर्णन सांगितलेलं आहे. अस्थिरतेची कारणं, श्रीमंत वर्गाविषयी असणारी गरीब वर्गाची घृणा होती आणि नागरिक प्रजासत्ताकाचे हे कारण देखील त्यामध्ये होते. श्रमिक वर्ग सहकारी दडपशाहीपासून सुटका करून घेऊन इच्छित होता आणि एक चांगलं जीवन जगण्याची त्यांची इच्छा होती. कार्ल मार्क्सने या रचनेला महान संबोधलेलं कारण यामध्ये श्रीमंत आणि गरीब यामधील संघर्ष आणि गरिबांना दिलेल्या पाठबळाने मानवाला आनंद प्राप्त होतो असं वर्णन त्याचं केलेलं आहे. मांद्रागोला हे एक नाटक आहे. मॅकियावेलीने लिहिलेलं मांद्रागोला हे एक नाटक प्रसिद्ध आहेत. म्हणजे प्रसिद्ध अशा मोठ्या सुखांतामध्ये त्याची गणना ह्या नाटकाची केली जाते. आता मॅकियावेलीचा जो कालखंड होता तो हेरॉल्ड लस्की म्हणतो त्याप्रमाणे संपूर्ण प्रबोधन मॅकियावेलीमध्येच आपल्याला असल्याचं दिसून येतं, कारण तो प्रबोधनाचा कालखंड होता. मॅकियावेलीचे महत्त्व समजण्यासाठी 14व्या शतकाच्या सुरुवातीला आरंभ झालेली सांस्कृतिक आर्थिक सामाजिक राजकीय परिवर्तन समजणं आवश्यक आहे, ज्याला रेनेसास किंवा फ्रेंच शब्द आहेत रेनेसां, ज्याला आपण प्रबोधन म्हणतो असं म्हटलं जातं. याचा त्वरित प्रभाव इटलीवर आपल्याला पडलेला दिसतो आणि 15व्या शतकाच्या अंतापर्यंत संपूर्ण युरोपात तो पोहोचला. प्रबोधन हे स्वातंत्र्य आणि आशावादी मानवीय भावनांचा पुनर्जन्म होता. मध्ययुगाच्या दृष्टीने मानव हा एक शापित जीव होता. तसंच मध्ययुगीन ख्रिश्चन तत्त्वज्ञान त्यावर धर्माचा प्रभाव, गरिबी, गुलामी, दुःख आणि व्यक्तीच्या अनुत्पादकतेवर भर देणारा होता. या उलट प्रबोधनानंतर मानवतावाद, मानवी भावना, ज्ञानाच्या स्वातंत्र्यावर भर देतो. प्रबोधन म्हणजे एकीकृत ख्रिश्चन समाजाच्या ऱ्हासाच्या कारणाची सुरुवात होती असं म्हटलं जातं. जेकब बर्कहर्ड याने
सन 1860मध्ये लिहिलेल्या द सिव्हिलायझेशन ऑफ द रेनेसास इन इटली या ग्रंथात प्रबोधनाचा सारांश दिला आहे. या कालखंडात व्यक्तीच्या सर्वोच्च विकासावर भर दिला होता. आधुनिक व्यक्तीच्या विकासासोबत आधुनिक राज्याच्या विकासाची सुरुवात झाली. सर्वश्रेष्ठ शक्तिशाली आधुनिक राज्याचा विचार याच कालखंडात विकसित झाला. राजपुत्राला अशा सर्व प्रकारची जबाबदारी पाहावी लागणार होती. सार्वजनिक घरं आणि चर्चा यांचं संरक्षण, पोलीस, गटार साफ करणारे असतील, अन्नधान्य वितरित करणारे असतील, आरोग्य आणि गरिबांची सेवा करणारे, तसेच विद्वानांची देखरेख इत्यादी असा हा आधुनिक राज्याला समजणारा मॅकियावेली आपल्याला सांगता येतो. पोपच्या वर्चस्वाऐवजी धर्मनिरपेक्ष सार्वभौम स्वतंत्र राज्याची स्थापना, ज्याला स्वतःची संस्कृती, ओळख, भाषा आवश्यक होती, अशा राष्ट्रीय राज्याचा उदय धार्मिक नाही तर राजकीय आधारावर झाला होता, असं मॅकियावेली मानतो. मध्ययुगीन चर्चेच्या तत्त्वज्ञानानुसार पृथ्वी ही सपाट होती. ब्रह्मांडाच्या ती केंद्रभागी होती, जिच्या खाली नरक आणि वरती स्वर्ग. पण कोलंबस आणि वास्को दी गामा यांच्या शोधामुळे भूमध्य समुद्र आणि युरोपच्या पुढे भौगोलिक दृष्टीचा विस्तार झाला आणि जगाचा एक नवीन नकाशा समोर आला. नवीन भौगोलिक शोधांनी व्यापार, धर्माच्या नवीन क्षेत्रांचा शोध लावला, ज्यामुळे व्यापार आणि आर्थिक विकासाची वृद्धी झाली आणि आधुनिक भांडवलवादाचा आधार निर्माण झाला. शहरं व्यापारी केंद्र निर्माण झाली. हिशोबासाठी वैज्ञानिक पद्धती, बँकिंगच्या पद्धती, नफा कमावण्याच्या पद्धती विकसित झाल्या. शिक्षण, विज्ञान, मानवतावादाने ख्रिश्चन धर्मगुरूंचा एकाधिकार नष्ट करून धर्माला खाजगी बाब बनवलं. मुद्रणालय, विद्यापीठे यांच्या स्थापनेमुळे शिक्षणाचा प्रसार झाला. हा प्रबोधनाचा परिपाक होता. इटलीमध्ये या सर्व घटनांचा सर्वाधिक प्रभाव पडलेला दिसतो आणि याचं प्रतिबिंब देशाच्या राजकीय सामाजिक संस्थांवर पडलं. इटली ज्या मोठ्या 5 राज्यांमध्ये विभाजित होता, त्यापैकी फ्लोरेन्स सर्वात सुसंस्कृत आणि जगातील पहिलं आधुनिक राज्य होतं. तसेच इटलीच्या प्रबोधनाचं केंद्र बनलेलं होतं. प्रबोधनाच्या दृष्टीने आणि मानवतावादाच्या प्रेरणेने प्रेरित झालेल्या परिवर्तनाची वैशिष्ट्य म्हणजे धर्माच्या हुकुमशाहीला मर्यादा त्यामुळे घातल्या गेल्या. धर्म आणि व्यवहार यांच्यातील वेगळेपणा मान्य करण्यात आला. शास्त्रीय दृष्टीचा उदय झाला आणि विकास तसेच विज्ञानाची प्रगती झाली. मानवतावादाच्या व्यक्तीची प्रतिष्ठा वाढली. अधिकार, स्वातंत्र्य या मूल्यांना मान्यता प्राप्त झाली. ज्ञानाची प्रयोगनिष्ठा, अनुभवाच्या ज्ञानाचं महत्त्व आणि विश्वासार्हता निर्माण झाली. आविष्कार, स्वातंत्र्यावर श्रद्धा या गोष्टी निर्माण झाल्या. या सर्वांचा थोडक्यात अर्थ असा होतो की मानवी समाजाची लोकशाही, धर्मनिरपेक्षता याकडे वाटचाल सुरू झालेली होती आणि याचं मुख्य कारण होतं की युरोपामध्ये आणि विशेषतः इटलीमध्ये सुरू झालेलं हे प्रबोधनाचं युग, रेनेसाचं युग हा पुनर्जागरणाचा, पुनरुत्थानाचा कालखंड म्हणून आपल्याला त्यामध्ये सांगता येतो. आणि त्याच काळात मॅकियावेली सारखा एक प्रमुख विचारवंत, एक राजकीय मुत्सद्देगिरी व्यक्ती म्हणून तो होऊन गेला. आणि या सगळ्या गोष्टींचा मॅकियावेलीच्या विचारांवरती मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो आणि त्यातून मॅकियावेलीचे विविध विचार, विविध संकल्पना, सिद्धांत यांनी आकार घेतलेला दिसतो. मॅकियावेलीचे प्रत्यक्ष विचार काय होते? मॅकियावेलीचे मानवी स्वभावाविषयक, धर्म आणि नैतिकतेविषयक, राज्यसंस्थेविषयक असणारे विचार आपण पुढील भागांमध्ये बघूया. आजच्या भागामध्ये इथपर्यंत थांबूया, ज्यामध्ये आपल्याला मॅकियावेली हा विचारवंत कोण होता, त्याचा अल्पपरिचय, त्याची ग्रंथसंपदा, त्याची संशोधन पद्धत, त्याच्यावर पडलेला प्रभाव आणि एकूणच मॅकियावेलीच्या कालखंडामध्ये असणारा प्रबोधनाचा काळ, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला इथपर्यंत करून घेता येईल. तोपर्यंत थांबूया. पुढील भागामध्ये याचा पुढील भाग कंटिन्यू करूया. सर्वांचे धन्यवाद.